नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी शक्ती या मराठी स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, बघा, मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची यथाशक्ती पूजा करावी. भगवान विष्णूंना तुळशीची पाने अर्पण करावी. मार्गशीर्ष महिन्यात विष्णू सहस्रनाम, भागवत ग्रंथाचे आणि गजेंद्र मोक्षाचे पठण करावे. या महिन्यात भगवान विष्णूंना पिवळी हळद आणि चंदन अर्पण केल्याने आपला भाग्योदय होतो. बघा, मार्गशीर्ष महिन्यात भगवान विष्णू यांनी महालक्ष्मीची पूजा केली होती. त्यामुळे ही प्रथा आहे की या महिन्यामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा करावी असे म्हटले जाते. की माता लक्ष्मी मार्गशीर्ष महिन्यामध्ये साक्षात रूपी पृथ्वी तलावरती येत असते. ज्या घरात तिची विधियुक्त पूजा केली जाते त्या घरामध्ये ती अखंड स्वरूपाने वास करत असते. याच महिन्यात चंपाषष्ठी, मोक्षदा एकादशी, दत्त जयंती, संकष्टी चतुर्थी आणि नाताळ हे सण येतात. मार्गशीर्ष गुरुवारचं जे व्रत आहे तर ते प्रामुख्याने मार्गशीर्ष महिन्यात केले जाते. हे व्रत कशासाठी तर भगवान विष्णूंची कृपा आपल्यावरती प्राप्त व्हावी, लक्ष्मी नारायणाची कृपा आपल्या घरामध्ये राहावी आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त व्हावं, यासाठी हे मार्गशीर्ष गुरुवाराचं व्रत प्रत्येक घरात आणि प्रत्येक भागात केलं जातं. मार्गशीर्ष महिन्यात पवित्र गोष्टींची सुरुवात करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. मार्गशीर्ष महिन्याला भारतीय पंचांगानुसार वर्षातील 9वा महिना किंवा अग्रहण महिना असेही म्हटले जाते. खरं तर व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास केला जातो. व्रताची कहाणी वाचली जाते. त्यानंतर मंत्र, स्तोत्र, आरती म्हणून प्रसाद आणि फळे अर्पण केली जातात. सौभाग्यवती स्त्रियांना महालक्ष्मी व्रत कथा दिली जाते. गजरा, यथाशक्ती भेटवस्तू दिल्या जातात. या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न आपल्या घरात शिजवावे आणि तेच ग्रहण करावे. या महिन्यात नर्मदा, गोदावरी, संगमनेर अशा कोणत्याही पवित्र नदीत जाऊन स्नान करावे. या महिन्यात पवित्र स्नानाला अत्यंत विशेष महत्त्व दिले जाते. या मार्गशीर्ष महिन्यात गायी, कुत्रे आणि कावळे यांना अन्न देणे अत्यंत फळदायी मानले जाते. मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी घरातील प्रत्येक कर्ती स्त्री ही आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी येण्यासाठी मार्गशीर्ष गुरुवाराचं व्रत धरत असते. बघा, यावर्षी मार्गशीर्ष गुरुवाराचे बरोबर 4 गुरुवार आलेले आहेत. त्यामुळे सगळ्यांनी हे लक्ष्मीचे व्रत आवर्जून धरावे. यामुळे आपल्या घरावरती लक्ष्मीची कृपा अखंड राहते. आपल्या सनातन धर्मात माता लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हटले जाते. असे मानले जाते की ज्या कुटुंबात देवी लक्ष्मीची कृपा असते त्यांना कधीच आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत नाही. लक्ष्मी देवीच्या कृपेने साधकाचे आयुष्य हे धनाने भरभरून राहते. खरं तर शास्त्रामध्ये असे म्हटले जाते की देवी लक्ष्मीच्या आगमनाने आपल्या आयुष्यात भाग्योदय होतो. मात्र देवी लक्ष्मीच्या आगमनापूर्वी आपल्याला काही संकेत मिळत असतात आणि त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. की देवी लक्ष्मी असे कोणते शुभ संकेत देत असते. जे संकेत मार्गशीर्ष महिन्यात तुम्हाला मिळत असतील तर तुम्हाला समजायचे आहे की या महिन्यात माता लक्ष्मी तुमच्या घरात आलेली आहे. माता लक्ष्मी तुमच्या घरात प्रसन्न आहे. माता लक्ष्मीने तुमच्या घरात वास केलेला आहे आणि आता लवकरच तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याचा आणि संपूर्ण घराचा भाग्योदय हा होणार आहे. तर तेच संकेत आता आपण बघणार आहोत. त्यातील सगळ्यात पहिला जो संकेत आहे हा सरडा. बघा, सरडा दिसणे. खरं तर घराच्या आजूबाजूला सरडा दिसणे ही सामान्य गोष्ट आहे. मात्र या मार्गशीर्ष महिन्यात अंधाराच्या काळात तुम्हाला 3 किंवा 2 सरडे एकत्र दिसले किंवा अगदी दिवसभरात कधीही तुम्हाला एखादा सरडा रंग बदलताना दिसला तर हे माता लक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण असू शकते.
याचा अर्थ असाही आहे की लवकरच आपल्या आयुष्यातील सर्व समस्या सुटणार आहेत, पैशांच्या समस्यांपासून आपण मुक्त होणार आहोत आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होणार आहे। त्यानंतरचा दुसरा संकेत आहे काळ्या मुंगे। तुम्ही नेहमीच ऐकलं असेल की काळ्या मुंग्या ज्या लक्ष्मीचं स्वरूप मानल्या जातात, जेव्हा ही काळ्या मुंग्या आपल्या दारात, घरात किंवा सतत झुपक्याने आपल्याला दिसत असतात, आपण म्हणतो की आता पैसा येणार। काळ्या मुंग्या हे पैशांचे लक्षण म्हणजे लक्ष्मीचे एक लक्षण मानले जातात। या मार्गशीर्ष महिन्यात सतत तुम्हाला काळ्या मुंग्यांची झुपके दिसत असतील किंवा काळ्या मुंग्या आजूबाजूला कुठेही दिसत असतील तर त्यांना हकलून देऊ नका। त्यांच्यासाठी साखर, रवा असं काहीतरी गोडाचं खाऊ घाला, कारण हा अत्यंत शुभ संकेत आहे। यानंतरचा पुढील संकेत पक्ष्यांचे घरटे। मार्गशीर्ष महिन्यात तुमच्या दारात, अंगणात कुठेही तुम्हाला पक्ष्यांचं घरटं बनवताना जर पक्षी दिसत असतील किंवा एखादं पक्ष्यांचं घरटं बनवलेलं तुम्हाला आढळत असेल तर समजून जा की हा अत्यंत शुभ संकेत आहे। या पक्ष्यांच्या घरट्याच्या स्वरूपाने तुमच्या घराच्या अवतीभोवती घरात लक्ष्मीने वास केलेला आहे। यानंतरचा पुढील संकेत बघा, तुम्हाला जर स्वप्नात बासरी दिसत असेल, कमळाचं फूल, गुलाबाचं फूल, मोरपंख दिसत असेल, पंचधातू दिसत असतील, सोनं, चांदी, पैसा यांपैकी काहीही या मार्गशीर्ष महिन्यात तुमच्या स्वप्नात आलं तर हा देखील अत्यंत शुभ संकेत आहे। हा संकेत तुमच्या आयुष्यामध्ये राजयोग आणणारा आहे, लक्ष्मीला प्रसन्न करणार आहे आणि तुमच्या आयुष्यात असणारी जी गरिबी आहे ही दूर करणार आहे। यानंतर पुढील संकेत बघा, या मार्गशीर्ष महिन्यात कधीही तुमच्या दारात, तुमच्या आजूबाजूला कुठेही सफेद गाय दिसली असेल किंवा सफेद गाय हंबरडा फोडून तुम्हाला जर काही संकेत देऊ इच्छित असेल तर हा सर्वात शुभ आणि अत्यंत महत्त्वाचा संकेत आहे। गोमाताजीच्या उदरात 33 कोटी देवांचा वास असतो आणि या मार्गशीर्ष महिन्यात जर गोमातेचं दर्शन झालं तर समजून जा की या 33 कोटी देवांचा आशीर्वाद तुम्हाला लाभलेला आहे, ज्यामुळे लवकरच तुमचा भाग्योदय होणार आहे। यानंतर बघा, जर तुम्ही घरातून कामासाठी बाहेर जात असाल आणि बाहेर जात असताना पाण्याचा कळश तुम्हाला कुठे भरलेला दिसत असेल तर हा वास्तुशास्त्रानुसार अत्यंत शुभ संकेत आहे। तुम्हाला कामात यश मिळेल, तुमचा प्रत्येक काम मार्गी लागेल आणि तुमच्या कामात तुमची भरभरून प्रगती होईल। जर तुमच्या अंगणात या मार्गशीर्ष महिन्यात सतत चिमण्यांचा थवा किंवा चिमण्यांचा चिवचिवाट तुम्हाला ऐकू येत असेल तर हा देखील अत्यंत शुभ संकेत आहे। हा संकेत तुम्हाला लक्ष्मीची प्राप्ती करून देतो आणि तुमच्या घरावर अखंड लक्ष्मीचा वास करतो। यानंतरचा पुढील जो संकेत आहे तो म्हणजे बघा, तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात कुठेतरी बाहेर पडला आहात, कुठेतरी बाहेर जात आहात किंवा अचानक घराच्या आजूबाजूला घरात कुठेही तुम्हाला एखादं नाणं किंवा पैशांची नोट मिळाली तर हा देखील अत्यंत शुभ संकेत आहे। या संकेताने माता लक्ष्मी तुमच्या घराकडे, तुमच्याकडे आकर्षित झालेली आहे। तुमचं घर लवकरच धनाने भरभरून निघणार आहे आणि आता तुमचे सर्व वाईटाचे दिवस संपून शुभ दिवस येणार आहेत। तर भक्तांनो बघा, मी तुम्हाला जे काही संकेत सांगितलेले आहे त्यातील तुम्हाला कुठले संकेत मिळतात ते कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि आपले असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।